झी 24 तास एक पाऊल पुढे तयार केलं। कुणी सांगायचं नाही की आमच्यामुळे शैक्षणिक पॅटर्न, आमच्यामुळे व्यापार, या नगरीतल्या लोकांची मेहनत आहे। त्याला तुमची साथ मिळाली असेल तर तुमच्यामुळे विकास झालेला नाही, विकास लातूरच्या जनतेमुळे झाला। लातूरच्या व्यापाऱ्यांनी, लातूरच्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी मेहनत केली म्हणून लातूरचा विकास झाला। त्याला राजकीय अर्थ घ्यायचा कुणीही भांडवल करू नये, तो तुमचा अधिकारही नाही। शिवसेना आणि भाजप सोबतच रिपाईही या मैदानात उतरलेली आहे। आपल्यालाही त्यांच्या म्हणण्यावर आक्षेप आहे का? काँग्रेसचा जो दावा आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, आक्षेप तर माझा निश्चितपणानं राहिलेला आहे, कारण पूर्व भाग आणि दलित वस्त्यामध्ये आज सुद्धा पाणी भेटत नाही। पूर्व भागाला आत्ताच अभय साळुंकेनं म्हणल्यासारखं गेल्या 50 वर्षापासून नांदेड रोडच्या लगत असलेल्या शासकीय गोडाऊनजवळ एकीकडे महिला संडासला बसतात, दुसरीकडे पुरुष संडासला बसतात। 20 फुटाचा रस्ता आहे। पूर्व भागामध्ये पाणी आज सुद्धा आठवड्यातनं 2दा मिळतंय आणि पूर्ण इकडल्या गाव भागाला आठवड्यातनं 3दा पाणी भेटतंय। त्याचं कारण असं की या 7 टाक्या भरल्या पाहिजेत। प्रकाशनगरची टाकी, डालडा फॅक्टरी टाकी, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबाच्या घराच्या जवळची टाकी, गांधी चौकातल्या 2 टाक्या, या 7 टाक्या भरल्याच्या नंतर नांदेड रोडच्या 2 टाक्या याला पंपिंग होत नाही। म्हणून या ठिकाणी एक्सप्रेस लाईन जोडायला पाहिजे। रेणापूरचं जे बुस्टर आहे त्या बुस्टरवरनं रिंग रोडच्या माध्यमातून इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या समोरून या ठिकाणी या टाकीला एक्सप्रेस लाईन जोडली पाहिजे। आज सुद्धा दलित वस्त्याच्या प्रश्न आहेत। आता झवर काकानं म्हणल्याप्रमाणे 14,000 घरं जर बांधली असतील तर आणखीन 14,000 घरं आज सुद्धा रस्त्यावरची दलित माणसं, आज इंदिरानगर असेल, इथलं आमचं वैदू वस्ती असेल, मातंगा रोड वस्ती समाजाच्या बाजूची झोपडपट्टी आज सुद्धा अस्तित्वामध्ये या ठिकाणी राहिलेली आहे। काँग्रेस सोबत माझं तर मत आहे, राष्ट्रवादीचे दावा करतात हे एकटेच करतात, परंतु आमचं असं मत आहे की यांची अर्धी सत्ता राज्यात आहे, ते का गप्प बसतायत? राज्यातली अर्ध्या सत्तेचा या ठिकाणी बजेट आणून या ठिकाणी लातूरचा त्यांनी काय विकास करताय असा माझा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं प्रश्न आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करत असतानाच रिपाई असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, भाजप असेल, यांचा या दोघांवरही आरोप आहे। लातूरने शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नची एक वेगळी खास ओळख निर्माण केलेली आहे, एक वेगळा दबदबा शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केलेला आहे। या लातूरच्या आणखी काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेकनंतर। आपण आत्ताच विविध पक्षाच्या नेत्यांच्या भूमिका ऐकल्या। सर्वसामान्य नागरिकांचं, मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। धावत नाहीये, चाचपडत चालतंय। धावण्या इतपत यांनी कामच केलेले नाहीत किंवा तेवढा ऑक्सिजन या जनतेला दिलेलाच नाही। ज्या पद्धतीनं कामं शहरातली व्हायला हवी होती तशा पद्धतीनं कामं होताना दिसत नाहीत। ज्याला विकास म्हणायचं, फक्त रस्ते बांधले आणि बिल्डिंग बांधल्या म्हणजे विकास होत नाही। सर्वसामान्य माणसाचा जीवनाचा स्तर जो आहे, त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा स्तर असेल, ते ज्या भागामध्ये राहतात त्यातलं वातावरण, पर्यावरण असेल, या सगळ्या गोष्टी मला वाटतं विकासामध्ये अंतर्भाव होतो या विकासामध्ये, मुद्द्यामध्ये, आणि हा होताना कुठेही शहरामध्ये दिसत नाही। विरोधी पक्ष ज्यावेळेस आता बोलताना आपण बघितलेलं आहे, माझा असा दृष्टिकोन आहे की हे येडं बनून पेडा जो खाते मन आहे तसं हे काम करत आहेत। आत्ताच गोविंदपूरकर साहेबांनी सांगितले की त्यांची एक आता सगळीकडे म्हणजे त्यांच्या अलाउन्सिंगमध्ये चालू आहे 108 कोटी रुपये गेले कुठे। त्यांनी स्वतः आता हिशोब दिलेला आहे की 108 कोटीमधून या लातूरचा विकास झालेला आहे। मग हे पूर्णतः खोटं बोलून, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यात सत्यता नाही, भाषणबाजी आणि किंवा बोलण्यामध्ये आपण किती बोलू शकतो, किती हे करू शकतो। नेत्यामध्ये माननीय अमित भैयांनी केलेली या लातूरमधली व्यवस्था, आज खाजगीत जर कोणी बोलायला गेलं व्यापारामध्ये तर असं सांगितलं जातं की खरंच लातूरची प्रगती झालेली आहे। आमचं म्हणणं आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत आणखी पोहोचावं, जे काही केलेलं आहे त्यात राहिलेल्या गोष्टी जे काही असतील ते आणखी पाणी असेल, रस्ता असेल, लातूरचे शौचालय असेल, तर ह्या गोष्टी लक्ष देण्याची गरज आहे। एकूणच फक्त काही भागाचा नाही तर सर्वांगीण विकास या शहराचा व्हायला हवा असं या ठिकाणी यांचं नागरिकांचं म्हणणं होतं। मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची कोट्यावधी रुपये खर्च करून उभारणी करण्यात आली होती, परंतु त्या प्रकल्पाचं नेमकं काय झालेलं आहे, तो प्रकल्प कुठल्या स्थितीत आहे, या संदर्भात आपण माजी नगराध्यक्ष व्यंकट बेदरे या ठिकाणी आहेत, त्यांना विचारू। खरं म्हणजे खत प्रकल्पाची निर्मिती झाली, पण चालवण्यासाठीचा त्याला मोठा प्रयास करावा लागतो। खत निर्मिती केल्यानंतर त्याला मागणी आली नाही म्हणून तो तोट्यामध्ये गेला। ते पूर्ण भांडवली गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून आपण 2दा त्याचे टेंडर पब्लिश केले, पण मुंबई आणि दिल्लीच्या कंपनीच्या वादामध्ये ते पूर्ण होऊ शकलेले नाही। त्या पुढल्या काळामध्ये तो खत प्रकल्प सुरू केल्यानंतर जिल्ह्यातला कचऱ्याचा प्रश्न आपला मिटणार आहे। काँग्रेस नियोजन करतं परंतु त्या नियोजन तडीच नेत नाही असं आपल्याला दिसतं। एकूणच नाही, 100% ह्यांचं नगरपालिका चालवण्याची पद्धत अशी होती की एक दिवशी आम्ही शिवसेनेतर्फे कलेक्टरला निवेदन दिलं होतं की नगरपालिकाच आम्हाला खाजगी तत्वावर चालवायला द्या।
ह्यांचा विकास करण्याची संकल्पना अशी आहे की कचरा उचलायचा आहे, घंटागाडी लावा, खाजगीकरणाला दिलं, स्ट्रीट लाईटचं खाजगीकरणाला दिलं, पाण्याचं खाजगीकरणाला दिलं. म्हणलं निवडणुकीचा तर खर्च कशाला करा, नगरपालिकाच आम्हाला खाजगीकरण तत्वावर चालवायला द्या. महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगावं किती कोटी पाहिजेत तेवढे आम्ही देत जाऊ. म्हणजे ह्यांचा काँग्रेस नगरपालिका चालू शकत नाही, खासगी तत्वावरती चालवण्यास द्यावी असं शिवसेनेचं म्हणणं आहे. भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून काय वाटतं आपल्याला? हे आता जे त्यांनी नेते सांगतात 35 वर्ष कायम या महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत, 12 वर्ष मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री आहेत, असं असताना सुद्धा त्यांना निवडणुका ह्या अजूनही मूलभूत प्रश्नावर लढवाव्या लागतात. ही लातूरच्या जनतेचं दुर्दैव हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे. ह्यांनी मागच्या अनेक वर्षापासून ह्यांनी सांगतात 52 कोटी रुपये आणले. 52 कोटी रुपये आणून जे बिल्डिंगा बांधल्या त्या बिल्डिंगामध्ये आता माणूस राहत नाही, ही तुम्हाला परिस्थिती दाखवतो. अनेक ठिकाणी झी 24 तास एक पाऊल पुढे.